नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा गणित हा विषय अभ्यासत आहोत. इयत्ता 4थी व 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. यामध्ये आपण परिमेय संख्या व त्यावरील क्रिया यांच्यावर आधारित स्वाध्याय 3.1 अभ्यासत आहोत. प्रश्न पहिला बघा. -1/2, -1/8, -1/3, -1/4 यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आता आपण काय करू, सर्व संख्यांना दशांश रूप देऊन घेऊया. -1/2 म्हणजेच किती? 0, बेक बे, भाग जात नाही म्हणून पॉईंट घेतला. बे पंचे 10 म्हणजे -0.5. आता दुसरं, संख्या 1/8, 8 भाग जात नाही म्हणून 0 देऊन पॉईंट घेतला. 8 2 उरले, 8 2 16, 4 8 45 म्हणजे -0.125. आता तिसरी संख्या बघा, 1/3 बरोबर 3 1 3, 0 घेऊन पॉईंट घेतला. 3 त्रिक 9, 1 उरतो. 3 त्रिक 9 म्हणजे हे आवर्ती दशांश रूपात येतं म्हणजे -0.33. आता तिसरी संख्या बघा, -1/4, 4 1 4, 4 2 8, 4 5 20 म्हणजे -0.25. आता याच्यामध्ये बघा, संख्या रेषेवर जसे जसे आपण डावीकडे जाऊ, शून्याच्या डावीकडे जाऊ तसे तसे -1 -2 तिकडे संख्या लहान लहान होत जातात. आता त्यामुळे सर्वात वजा चिन्ह सोडून जी संख्या सर्वात लहान आहे ती संख्या सर्वात मोठी आणि जी संख्या मोठी आहे ती सर्वात लहान. त्यामुळे याच्यात सर्वात मोठी संख्या कुठली? ती -0.125 म्हणजेच कुठली? -1/8. -1/8 म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा बरोबर आहे. प्रश्न दुसरा बघा. पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम लावल्यास शेवटची संख्या कोणती येईल? आता बघा, हे संख्यांचं निरीक्षण केल्यास असं दिसून येते की सर्व संख्या 13च्या पाड्यातले. बघा, तर आपण त्यांचं संक्षिप्त रूप देऊन घेऊया. 52/65, 13 65, 13 52 म्हणजे 4/5. यांना आणखी दशांश रूप देऊन घेऊ. 5 1 5, 5 48 म्हणजे किती झाले? 0.8. आता दुसरी संख्या बघा, 117/91, 13 7 91 आणि 13 17 वर्ष, 9/7, 7 1 7, 7 1 7 आणि 2 उरलं, 7 2 14, 20 मधून 14 गेले, किती राहिले? 6 राहिले. 7 8 56 म्हणजे कुठली आली? 1.28. आता 156/143, 13 1 13, 13 1 13, 13 1 13 2, 13 2 26, 12/11, 11 1 11, 11 1 11, 1 उरलं, भाग जात नाही म्हणून आणखी 1 0 घेतला. 11 9 99 म्हणजे 1.09. 13/26, 13 1 13, 13 2 26, बे 1 बे पंचे 10 म्हणजे कुठली संख्या आली? 0.5. आता चढता क्रम लावायचा यांचा. चढता क्रम म्हणजे काय? डावीकडून उजवीकडे जाताना संख्या सर्वात लहान त्याच्यापेक्षा मोठी त्यापेक्षा मोठी असे वाढत जातात. आता सर्वात लहान संख्या कुठली येते? 0.5 म्हणजेच 13/26. त्यापेक्षा मोठी कुठली येते? 0.8 म्हणजेच कुठली? 52/65. त्यापेक्षा मोठी कुठली येते? 1.9 म्हणजेच 156/143. त्यापेक्षा मोठी कुठली येते? 117
17/91 म्हणजे सर्वात शेवटची संख्या कुठली येते 117/91 म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा योग्य. प्रश्न तिसरा बघा, पुढील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता मिळणारे शेवटून तिसरी संख्या कोणती? आता उतरत्या क्रमाने म्हणजे सर्वात मोठी संख्या त्यानंतर त्यापेक्षा लहान असं करत जायचं. आता पहिल्या संख्येला संक्षिप्त रूप देऊन घेऊ. 3/8 म्हणजे 8 एके 8 भाग जात नाही, 0 घ्यायचं. 8 त्रिक 24 6 राहिले. 8 7 56 4 राहिला. 8 पंचे 40 म्हणजे किती राहिलं भागाकार 0.375. आता दुसरी बघा 13/21 21 एके 21 भाग जात नाही म्हणून काय केलं 0 पॉईंट घेतला. 21 सख्ख 26 असे किती उरले 130 मधून 126 गेले 4 उरले 0 घेतला. 21 दोन्ही 42 म्हणजे 21 एक 21 येते. 40 मधून 21 गेले किती राहिले 19 राहिले. वरती 0 21 9 89 असे म्हणजे भागाकार किती आला 0.619. आता तिसरी बघा संख्या 4/7 7 एके 7 7 5 35 येते पॉईंट घेतला 40 वर 0 पॉईंट घेऊन इथं 0 घ्यायचा. 7 5 35 5 उरले. 7 7 49 1 उरते. 7 एके 7 म्हणजे 0.571. 9/11 11 एके 11 भाग जात नाही म्हणून 0 घेऊन पॉईंट घेतला. 11 8 88 2 उरला. 11 एके 11 11तून 20 मधून 11 गेले 9 राहिले. 11 8 88 म्हणजे 0.818. आता आपल्याला या संख्या उतरत्या क्रमाने लिहायच्या आहेत. सुरुवातीला सर्वात मोठी संख्या कुठली येते 0.818 म्हणजेच कुठली संख्या 9/11 ही मोठी येते. त्यापेक्षा लहान कुठली 0.619 म्हणजेच 13/21. त्यापेक्षा लहान कुठली येते 4/7. त्यापेक्षा लहान कुठली येते 3/8. तर मिळणारी शेवटून तिसरी संख्या कुठली येते 13/21 म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा योग्य. प्रश्न चौथा बघा 7/15 11/20 2/5 12/25 या परिमेय संख्यांतील सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्यांतील फरक किती? आता आपण या संख्येला दशांश रूप देऊन घेऊ. 7/15 15 एके 15 भाग जात नाही पॉईंट 0 देऊन पॉईंट घेऊ. किती झाले आता 70. 15 चौक 60 10 राहिले 0 घेऊयात. 15 सख्ख 90 आणखी 10 राहिले आणखी 0. 15 सख्ख 90 येते म्हणजे किती आलं दशांश रूपात 0.466. आता दुसरी संख्या घेऊ 11/20 20ने 20 एके 20 20ने भाग जात नाही त्यामुळे काय करू 0 देऊन पॉईंट घेऊ. किती झालं आता 110 झाला. 20 5 100 10 राहिले 20 5 100 म्हणजे किती आलं भागाकार 0.55. आता 2/5 5 एके 5 0 घेऊन पॉईंट घेऊ. 5 चौक 20 म्हणजे 0.4. आता चौथा भागाकार बघ 12/25 25 एके 25 भाग जात नाही त्यामुळे 0 घेऊन पॉईंट घेऊ. आता आलं 25 चौक 100 20 उरले वरून घेतला 0 म्हणजे 25 8 200 म्हणजे भागाकार किती आला 0.48.
आता यांच्यातील सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्येतील फरक काढायचा म्हणजे काय करायचं, वजाबाकी करायचे. सर्वात लहान संख्या कुठली येते, ही, आणि सर्वात मोठी संख्या कुठली येते, 0.55 म्हणजेच 11/20. 11/20 वजा 2/5. आता छेद समान नाहीत, छेद समान करण्यासाठी काय करायचं, या दोघांचा गुणाकार, 20/5 100 आणि यांचा तिरकस गुणाकार करायचा. 11×5 55, 20×2 40. यांची वजाबाकी किती आली, 15. 15/100. 5×3 15 दशांश रूप देऊन 5×3 15, 5×2 10, 5×0 0. म्हणजे किती आले उत्तर, 3/20. हे आपण दुसऱ्या प्रकारे काढू शकतो बघा. आता 11/20 वजा 2/5. आता छेद समान करायचं, काय करायचं, 5×20 म्हणजे छेदाला आणि अंशाला दोघांनाही 4ने गुणायचं. म्हणजे 11/20 वजा 4×2 8 आणि 5×20. 11तून 8 गेले किती राहिले, 3 आणि छेद समान आहे त्यामुळं खाली छेद 20च राहतो, 3/20 आलं. पर्याय क्रमांक पहिला योग्य आहे. प्रश्न बघा, पुढील परिमेय संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात मोठी व सर्वात लहान परिमेय संख्येची जोडी कोणती. आता त्याला आपण दशांश रूप देऊन घेऊ. बघा, 6/7 भाग जात नाही, 0 घ्यायचं. 7×8 56, 4 राहिले. 7×5 35, 7×7 49. म्हणजे किती आलं भागाकार, 0.857. आता दुसरा बघा, 11/12. 12ने भाग जात नाही, 0 घ्यायचं. किती झाले, 110. 12 अष्टोदर्श 108. म्हणजे वजाबाकी किती आले, 2. 0 घेतला. 12×1 12. 12तून 20मधून 12 गेले किती राहिले, 8 राहिले. 12×7 72, 8 राहिले. आता दुसरा बघू, 2/3. 3×1 3. यांना वजाचे चिन्ह आहे प्रत्येक संख्येला. वजा 0.3×18 2 राहते, 3×18 आवर्तीमध्ये येते. आता पुढचं बघा, वजा 15/16. 16×1 16 भाग जात नाही, 0.16 44 आहे. 150मधून 144 गेले किती राहिले, 6 राहिले. 16×3 48. 60मधून 48 गेले किती राहिले, 12 राहिले. 16×7 12 उदर्श. म्हणजे किती आला भागाकार, 0.937. आता पुढचा घ्या, वजा 17 याला पण वजा चिन्ह, 17/18. 18×1 18. इथं भाग जात नाही, 0 देऊन पॉईंट घ्यायचा. 170 आलं. 18×9 62. 8 राहिले. 18×4 72. म्हणजे किती आले, वजा 0.94. आता सर्वात मोठा आणि सर्वात लहान याची जोडी कुठली, सर्वात मोठा कुठला आहे, सर्वांना वजाचं चिन्ह आहे त्यामुळे जी संख्या मोठी दिसते ती संख्या लहान असते. आता सर्वात मोठी संख्या कुठली, जी सर्वात लहान दिसते ती म्हणजेच 2/3 वजा 2/3 ही झाली सर्वात मोठी. वजा 2/3 आणि लहान कुठली झाली,
सर्वात लहान दिसते ती, सर्वात मोठी दिसते ती सर्वात लहान. सर्वात मोठी कुठली येते? ही 17/-0.94 म्हणजेच वजा 17/18 यांची जोडी कुठे येते बघा? पर्याय क्रमांक 4 येते. प्रश्न 6 बघा, पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम कोणता? आता ही धनसंख्या आहे त्यामुळे हे सर्वात मोठे असणार आहे ह्या ऋणपेक्षा, या 2 ऋण संख्यांपेक्षा. आता या 2 संख्यांची कंपॅरिझन करू आपण. वजा 7/9 आणि वजा 3/5. 2 संख्या असल्यामुळे आपण असं तिरकस गुणाकार करून काढू शकतो. 7 × 5 = 35 आणि इथं वजा 9 × 27. यांच्यामध्ये ही वजा 35 आणि वजा 27 मध्ये ज्या वजाचं चिन्ह आहे त्यामुळे जी संख्या लहान ती संख्या मोठी, त्यामुळे ही वजा 27 ही संख्या मोठी, म्हणजे हा अपूर्णांक काय झाला, ही परिमेय संख्या काय झाली, मोठी झाली. म्हणजे 4/17 मोठी, त्यापेक्षा मोठी कुठली, त्यापेक्षा लहान कुठली, वजा 3/5 आणि त्यापेक्षा लहान कुठली झाली, वजा 7/9. यांचा आपल्याला चढता क्रम विचारला. चढता म्हणजे लहानापासून मोठ्याकडे जायचं, म्हणजे वजा 7/9 वजा 3/, हा उतरता क्रम झाला. वजा 5 त्यापेक्षा मोठा 4/17. पर्याय क्रमांक पहिलाच योग्य. आता बघा पदावली दिले, बरोबर किती विचारले, 5/7. याच्यामध्ये काय करायचं, कंचे भागोबे पहिल्यांदा कंस सोडून घ्यायचा, त्यानंतर चाचीचे, त्यानंतर भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी असं करायचं. आपण सुरुवातीला कंस सोडून घेऊ. आपण अशा प्रकारे लिहू शकतो. हे काही छेद काहीच नाही त्यामुळे छेद 1 असतो, हे वरती गेले. 7 × 15 × 8. आता बघा 5 × 1 = 5, 5 × 3 = 15, 7 × 1 = 7, 7 × 4 = 28, 3 × 1 = 3, 3 × 3 = 9, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8. म्हणजे वरती किती राहिले कंसामध्ये, 3 × 3 = 9 /2. हे भागिले 9/2 आहेच. आता भागिले 9/2, त्या संख्येने त्या संख्येला भागिले असता भागाकार किती येतो, 1 येतो. बघा भागिले म्हणजे किती येतो, उलटून गुणिले, म्हणजे 2/9. 9 × 9 = 9 × 9, 2 × 2 = 2 × 2, म्हणजेच 1 आला. पर्याय क्रमांक 4 योग्य. पुढील परिमेय संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणती परिमेय संख्या येईल? आता यांना आपण संक्षिप्त रूप देऊन घेऊ. पहिलं बघा 13/14, 14 × 1 = 14, भाग जात नाही, 0 घेऊन पॉईंट घ्यायचं. 130 झालं. 14 × 9 = 26, 4 उरले. 14 × 2 = 28, 28 40मधून 28 गेले, किती राहिले, 12 राहिले. 12 आणि 0 घेतला वरून. 14 × 8 = 12 म्हणजे किती आलं, 0.928. आता दुसरं बघा 9/10, 10 × 1 = 10, भाग जात नाही, 0 देऊन पॉईंट घ्यायचं आहे. 10 × 9 = 90 म्हणजे 0.9. तर तिसरी संख्या बघा 12/13, 13 × 1 = 13, भाग जात नाही, 0 पॉईंट घेऊन 13 × 9 = 13 × 1 = 13 आणि 13 × 9 = 17. 3 उरले. 13 × 2 = 26, 4 उरले. 13 × 3 = 39 म्हणजे किती आले, 0.923. आता चौथा बघा 15/16, 16 × 1 = 16, इथं 0.150 खाली झाला. 16 × 9 = 44, 6 उरते.
132 त्रिक 48 म्हणजे किती उरले खाली 12 16 16 7 12 उदर्श म्हणजे किती काय आलं भागाकार 0.937. आता पाचवा बघू. पाचवी संख्या घेऊ. 20/21 21 1 21 21 0 देऊन 21 90 89 असे म्हणजे 189. 200 मधून 189 गेले किती राहिले 11 राहिले. 21 5 5 उदर्श 5 राहिले खाली. 21 2 42 म्हणजे 0.952 आले. आता याच्यातली सर्व उतरत्या क्रमाने लिहायचं सुरुवातीला आणि त्याच्यातली मध्यभागीची संख्या ओळखायची. त्यातील मध्यभागीची संख्या पाहिजे. आता पहिलं उतरत्या क्रमाने लिहून घेऊ. उतरत्या म्हणजे सर्वात मोठी संख्या. सर्वात मोठी संख्या कुठली येते 20/21. त्यापेक्षा लहान कुठली येते झाली त्यापेक्षा लहान 0.937 म्हणजेच 15/16. त्यापेक्षा लहान कुठली येते 13/14. त्यापेक्षा लहान कुठली येते 12/13. त्यापेक्षा लहान 9/10 म्हणजे मध्यभागीची संख्या कुठली झाली 13/14. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न 9 बघा. हे संख्या दिल्यात. या अपूर्णांकाचा चढता क्रम लावल्यास शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता येईल. आता बघा आपण यांना संक्षिप्त रूप देऊन घेऊयात. पहिलं बघा 3 ला 34ने भागूयात. आता बघा भाग जात नाही त्यामुळे 0 घ्यायचं. तरी भाग जात नाही त्यामुळे आणखी एक 0 घ्यायचं. 300 आले. 34 8 272 येतं म्हणजे 2 इथं हातचा घेतलेला इकडे एक हातचा दिलेला 9 9 मधून 7 गेले खाली राहिले 2 2 मधून 2 गेले 0. आता पुढची संख्या बघा 2 ला 17ने भाग घालूयात. 0 पॉईंट देऊ इथं आले 0. 17 1 17 20 मधून 17 गेले 3 राहिले. 17 1 17 आणखी एकदा 17ने जातो बघा. आता पुढील संख्या घेऊ 5. यांना सर्वांना वजाचं चिन्ह आहे. वजाचं चिन्ह देऊन घ्या. 5/51 0 देऊन घेऊयात. 0 देऊन पॉईंट घेऊयात. 50 झाले. 50लाही जात नाही त्यामुळे आणखी एक 0 देऊयात. 500 झाले. 51 10 510 होतं मोठं होतं त्यामुळे 51 90 घेऊयात. 51 90 459. वजाबाकी किती आले 1 4 0 म्हणजे 41 आले. आता पुढचा घेऊयात. पुढचा अपूर्णांक घेऊयात 4. यांना भाग जातो त्यामुळे पहिल्यांदा त्यांना भाग घालून घेऊ. 4/68 4 1 4 4 1 4 2 राहिले. 4 सख्ख 24 4 7 28 7 म्हणजे 1/17 आले. आता यांना भाग घालून घ्या. 1/17 भाग जात नाही 0 देऊन पॉईंट घेऊ. तरीही भाग जात नाही त्यामुळे 0 देऊन पॉईंट घेऊ. 17 5 85 15 राहिले. आता चढता क्रम लावून घेऊयात. चढता क्रम म्हणजे सर्वात लहान संख्या. सर्वात लहान संख्या कुठली येते आता सर्वांना वजाचं चिन्ह आहे. सर्वांना वजाचं चिन्ह आहे. सर्वांच्या पॉईंटच्या पुढे 2 संख्या आहेत त्यामुळे ते पॉईंट आपण घालवू शकतो. म्हणजे -8 -11 -9 आणि इथं -5 शिल्लक राहतं. आता यांचा चढता क्रम लावून घेऊ. चढता क्रम लावताना काय करायचं वजा चिन्ह असेल तर काय करायचं जी संख्या मोठी ती संख्या सर्वात लहान
म्हणजे -11 सर्वात लहान. म्हणजेच -11 कशाचं 2 वजा 2 17 सर्वात लहान. त्यापेक्षा मोठी कुठली संख्या येते? -9 म्हणजेच किती? -5/51. त्यापेक्षा मोठी कुठली? -8 म्हणजेच -3/34. आणि त्यापेक्षा मोठी कुठली? -5 म्हणजेच 4/68. शेवटून दुसरा म्हणजे 3/34 म्हणजे पर्याय क्रमांक 3 योग्य. अशा प्रकारे आपला परिमेय संख्या व त्यावरील क्रिया यांच्यावर आधारित स्वाध्याय 3.1 पूर्ण झालेले आहे. त्या पुढील स्वाध्याय आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासू.